नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धामध्ये आता अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे. अमेरिकेने इराणमधले 3 जे आण्विक केंद्र आहेत ती उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर आता महायुद्धाला तोंड फुटणार की काय याविषयीची चर्चा सगळ्या जगभरामध्ये सुरू झालेली आहे. आता त्याच्यात विविध देश आपापली भूमिका व्यक्त करत आहेत की नेमकं काय केलं पाहिजे. अमेरिकेने काय केलं पाहिजे, इस्रायलने काय केलं पाहिजे, इराणने काय केलं पाहिजे. हे सगळं प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने जे काय त्यांचं धोरण असेल त्या पद्धतीने भूमिका व्यक्त करतोय. पाकिस्तानने भूमिका व्यक्त केलेली आहे. पाकिस्तानने तर या अमेरिकेच्या हल्ल्यावर टीका केली आणि टीका करताना अशा पद्धतीने हल्ला करणं म्हणजे एक प्रकारे इराणचं जे सार्वभौमत्व आहे त्याच्यावर हल्ला करण्यासारखं आहे किंवा इराणला सुद्धा आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. त्याऐवजी जगामध्ये शांतता कशी नांदेल, पश्चिम आशियामधला तणाव जो आहे तो निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती कोण करते? पाकिस्तान करते आणि त्यातून आपली रोखठोक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करते. आता ही पाकिस्तानची भूमिका जी आहे ती बातमीच्या स्वरूपात जेव्हा आपण वाचतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काय भावना निर्माण होईल? तर पहिलंच लोकांच्या मनामध्ये एक विचार येईल की खरोखरच पाकिस्तान अशी टीका करू शकतो का? पाकिस्तान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची बाजू घेत अमेरिकेवर टीका करू शकतो का? एवढी ताकद, एवढी क्षमता, एवढी योग्यता त्यांच्याकडे आहे तरी का? पण तरी देखील पाकिस्तान करतोय. म्हणजे पहिलं आपल्याला ही बातमी वाचल्यावर हसायला येतं की खरोखर पाकिस्तानने टीका केली आणि ती सुद्धा अमेरिकेच्या हल्ल्यानंतर. जो पाकिस्तान ज्याच्याकडे आज काही नाहीये, देण्यासारखं पण नाही आणि घेण्यासारखंही काही नाहीये, असा पाकिस्तान ज्याच्यावर सातत्याने आरोप होतात की हा वेगवेगळ्या देशांकडे पाकिस्तानचे जे पंतप्रधान असतात म्हणा किंवा त्यांचे जे प्रमुख असतात, त्यांचे राष्ट्राध्यक्ष असतात, त्यांचे लष्कराचे प्रमुख असतात, हे वेगवेगळ्या देशांसमोर जातात आणि आपला कटोरा पसरतात आणि जे काय मिळेल ते दान घेऊन येतात. असा देश डोळे वटारून अमेरिकेला विचारू शकतो का? हा प्रश्न मनामध्ये येतो. पण अर्थात ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता ती भूमिका घेतल्यावर अमेरिका सुद्धा हसलाच असणार. कारण का शेवटी पाकिस्तानला आता मध्यंतरीच पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख अर्थात फील्ड मार्शल ही नवीन पदवी त्यांना दिलेली आहे असे आसिम मुनीर यांना आमंत्रित केलं होतं. खास मेजवानीचा बेत ठरवला होता आणि तो बेत कशासाठी ठरवला हे सगळ्यांना माहिती आहे. मी काय आसिम मुनीर यांना खास पाहुणे म्हणून बोलवायचं, बरेच दिवस भेटले नाहीत म्हणून बोलवायचं यासाठी अजिबात नाही. तर पाकिस्तानची जी भूमी आहे किंवा त्यांचं जे हवाई क्षेत्र आहे ते अमेरिका वापरणार आहे हा संदेश देण्यासाठीच त्यांना बोलवलेलं आहे. हे जगजाहीर आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान जी काय टीका करते अमेरिकेवर किंवा हल्ल्यानंतर ती किती हास्यास्पद ठरते. पाकिस्तान अशी टीका तरी करू शकतो का? ज्यांच्याकडे तो जेवायला जातो, ज्यांनी बोलवलं हवं ते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर हात पसरतो, याचना करतो, तो देश अशा पद्धतीने टीका तरी करू शकतो का? हा प्रश्न मनात येतो. आता 2 उदाहरणं पाहायची झाली तर एक तर भारताचं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानमधले जे एअरबेस आपण उद्ध्वस्त केले ते एअरबेस उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे अगदी आपण पाहिलं की गुडघ्यावरच आला, शरणागती पत्करली, लोटांगण घातलं भारतासमोर की थांबवा आता युद्ध, हे हल्ले करू नका आता. आणि ते सुद्धा सौदी अरेबियाने त्यांना सांगितलं की पाहिजे तर आम्ही जयशंकर यांच्याशी बोलतो, परराष्ट्र मंत्री जे आहेत, पण हे आता बस करा. कारण का? तर तुमची अवस्था वाईट होईल आणखी. हे पाकिस्तानला कोणी सांगितलं? सौदी अरेबियाने सांगितलं. आणि तेव्हा कुठे आपण हे हल्ले थांबवलेले आहेत. पाकिस्तानला शेवटी शरण यायला लागलं, त्यांचे DGMO भारताशी बोलले आणि त्यामुळे शेवटी आपण थांबवलं ते काही काळासाठी. असा पाकिस्तान हे करू तरी शकतो का? अमेरिकेला डोळे वटारून दाखवू तरी शकतो का? दुसरी गोष्ट आणखी ती म्हणजे मागेच इराणचे जे
रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स ही त्यांची एक शाखा आहे त्यांच्या लष्कराची. त्याचे एक प्रमुख मोहसिन रेजई यांनी म्हटलं होतं की इस्रायलचे तेव्हा हल्ले चालू होते इराणवर, त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की अण्वस्त्रांच्या हल्ल्याच्या बाबतीत पाकिस्तान आम्हाला मदत करेल, अणु हल्ल्याच्या बाबतीत. आणि ते म्हटल्यानंतर त्यांना अपेक्षित होतं की पाकिस्तान सुद्धा आपल्याला लगेच पाठिंबा देईल की हो आम्ही इराणच्या बरोबर आहोत. पण कसलं काय, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी लगेच सांगितलं की आम्ही असं काय करणार नाही, आम्ही असा कोणताही विचार केलेला नाही. कारण त्यांना माहिती आहे जर इराणला पाठिंबा दिला या संदर्भात की अणु हल्ल्याची जे काही त्यांना अपेक्षा आहे, त्यांना जी काही मदत पाहिजे त्यासाठी आम्ही मदत करू असं पाकिस्तानने सांगितलं की तिकडून इस्रायल येणार आणि पाकिस्तानवर हल्ले करणार. आता इस्रायल सारखा देश इतकी वर्ष त्यांच्या आजूबाजूला सगळेच त्यांच्या विरोधातले देश असताना ज्या पद्धतीने लढतोय आणि त्यांना जेरीस आणलेल्या या सगळ्या देशांना, तो पाकिस्तानला काय करू शकतो, किती वेळेत त्यांचा खात्मा करू शकतो हे पाकिस्तानला चांगलं माहिती आहे. त्यांच्या सगळ्या प्रमुखांना उचलून कुठेतरी नेऊ शकतो हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे लगेच त्यांनी माघार घेतली की आम्ही काय असं करणार नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचं असं काय वचन दिलेलं नाही इराणला, हे त्यांनी सांगून टाकलं. मग या दोन उदाहरणावर दिसून येतं की पाकिस्तान हा कधीही लोटांगण घालण्याच्या स्थितीमध्ये आहे. आज नुसतं त्यांना दुसऱ्या कोणीतरी डोळे वटारले की लगेच ते लोटांगण घालतात, शरणागती पत्करतात, हात पसरतात. तो देश आज टीका करतोय कोणावर, अमेरिकेवर. मी स्वाभाविकच कदाचित अमेरिकेने त्याने स्क्रिप्ट दिली असेल की हे बोलायचं आता काही दिवसांनी, बाकी नवीन काय स्वतःची भूमिका मांडायची नाही. ही भूमिका आम्ही लिहून दिलेली आहे, तिकडे फक्त तुमच्या लोकांनी, तुमच्या मंत्रालयातल्या लोकांनी बोलून दाखवायची जाहीररित्या की शांतता नांदली पाहिजे वगैरे वगैरे, तणाव कमी झाला पाहिजे, असं छान छान वाटेल असं बोललं पाहिजे तुम्ही. आज पाकिस्तान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कुठला पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करतोय, तर शांततेचा नोबेल. त्या पाकिस्तानवर विश्वास तरी ठेवता येईल का? म्हणजे जो देश जगभरामध्ये आतंकवाद निर्माण करण्यासाठी, दहशतवाद निर्माण करण्यासाठी ओळखला जातो, ज्यांच्या इथे सगळे आतंकवाद्यांचे, दहशतवाद्यांचे तळ आहेत आणि ते आपण आता उद्ध्वस्त केले. सगळे दहशतवादी त्यांचे ते लपून बसलेले आहेत. ते रोजच्या रोज कधी POK मध्ये, कधी पाकिस्तानात येऊन वेगवेगळ्या सभांमध्ये बोलत असतात. ते सगळे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. आणि असा पाकिस्तान काय म्हणतोय की अमेरिकेला शांततेचा नोबेल द्या, जो अशांतता निर्माण करतो जगामध्ये. मग किती हास्यास्पद आहे पहा. तेव्हा त्यांना कदाचित या जेवणावळीच्या निमित्ताने अमेरिकेने ते स्क्रिप्ट दिलं असेल की तुम्हाला काय बोलायचंय ते लक्षात ठेवा. आता त्या पद्धतीने अमेरिकेला टीका करताना हा पाकिस्तान म्हणतोय की शांततेचं आवाहन केलं, तणाव वाढवू देऊ नका, इराणचं सुद्धा सार्वभौमत्व आहे त्याचं रक्षण करा, आंतरराष्ट्रीय कायदे जे आहेत त्याचं उल्लंघन करू नका. हे पाकिस्तान जेव्हा बोलतोय त्या निश्चितपणे ते स्क्रिप्ट अमेरिकेनेच दिलेलं असणार. आणि हे बोलल्यानंतर कदाचित अमेरिकेचा फोन सुद्धा आला असेल त्यांना, पाकिस्तानला, की काय सुंदर अभिनय केलात तुम्ही. असा अभिनय आम्ही कुठेच बघितला नाही. आम्हाला शांततेचं नोबेल मिळेल की नाही माहीत नाही, पण तुम्हाला अभिनयाचं नोबेलसाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. एवढा सुंदर अभिनय तुम्ही केलात, इराणची बाजू घेतलीत तुम्ही. तर अशी सगळी स्थिती आहे. पाकिस्तानच्या अवस्था काय, एखाद्या शेळीने सिंहाला सांगावं की तुम्ही शिकार कशी केली पाहिजे, शिकारीसाठी काय काय नियम पाळले पाहिजेत, तसाच पाकिस्तान अमेरिकेला गुरकावून दाखवतोय. हे जेव्हा बातमीतून समोर येतं तेव्हा हसण्यापलीकडे आपल्या हाती काहीच राहत नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.